किती जास्त वेळ आहे? मी 2 मिनिटं झालं. महसूलचे जे भंडारा तालुक्यामध्ये जे काही भ्रष्टाचार झाला 12 नंबरची लक्षवेधी होती. आज एक लक्षवेधी 12 नंबरची होती आणि त्यामध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये त्यांना निलंबन झालं होतं वनिता लांजेवार तहसीलदार आणि त्याच्यावरतीच पुन्हा त्याच जागेवरती कोर्टाने त्यांना स्टे दिलं होतं. त्यानंतर अनेक गुन्हे अजून त्यांनी तहसीलदारांनी केले होते, जसं की आदिवासीचे लँडचा असेल किंवा नैसर्गिक आपत्तीचे जे काही पैसे असतात ते वळवले, असे वेगवेगळे गुन्हे केले. त्याच्यावर एक लक्षवेधी आज लावली होती आणि मंत्री महोदयांनी आज उत्तरमध्ये सांगितलेलं आहे, आम्ही काही मागणी केली होती त्यांना की बा त्याच्यावरती अँटी करप्शनची कमिटी नेमावी, विभागीय आयुक्ताकडून नेमावी, त्यांची ट्रान्सफर करावी, कारण स्टे असल्यामुळे त्यांना पुन्हा निलंबित करता येत नाही म्हणून त्यांना. तर हे तीनही मुद्दे आज मंत्री महोदयांनी, बावनकुळे साहेबांनी, महसूल मंत्र्यांनी मान्य केलं. त्यांची आजच्या आज त्यांची तडकाफडकी बदली होणार आणि तो जो स्टे आहे त्याच्यावरती तो स्टे वॅकंट करण्यासाठी सुद्धा ते प्रयत्न करणार. त्याच्यानंतर त्यांची अँटी करप्शन आणि विभागीय चौकशी असे आज मंत्री महोदयांनी आपल्या उत्तरमध्ये आज सकाळीच्या स्पेशल सिटिंगमध्ये उत्तर दिलं. नाही, नियम बाहेर इतके सगळे त्यांनी रेकॉर्ड तोडलेले आहेत. आधी त्यांनी जे ग्रीन झोन जागा होती ती येणे करून टाकलं. रेतीच्या याच्यामध्ये त्यांनी खूप घोटाळे केले होते, ते आम्ही वारंवार तक्रार केलं आणि त्याच्यावरती विभागीय चौकशी नेमली होती. त्याच्यावरती त्यांनी निलंबन झालं त्यांचा ऑक्टोबर महिन्यामध्ये 24मध्ये. निलंबन झाल्यानंतर ते कोर्टात गेले. पहिल्यांदा झाला निलंबनाची स्टे मिळाला आणि त्याच जागेवरती त्यांना ठेवण्यात आलं. तसं पाहिजे तर त्या जागेवर त्यांना ठेवण्यात आलं नव्हतं पाहिजे, कारण निलंबन झाल्यानंतर ती त्याच जागी जर आली तर पुन्हा ते पुरावे नष्ट करू शकते. असं असताना त्यांना तिथंच ठेवण्यात आलं. परंतु त्याच्यावर नंतर एखादा निलंबन झाल्यानंतर एखादा अधिकारी शांत होतो का नाही, आता तरी चांगलं प्रामाणिक काम करायला पाहिजे. पण त्याच्यानंतर आदिवासीचे लँड येणे केलं त्यांनी. त्याच्यानंतर जे नैसर्गिक आपत्तीचे पैसे होते ते सुद्धा त्यांनी दुसरीकडे वळवलेत. असे खूप सारे त्यांनी हे केले. ते आम्ही आज पुराव्यानिशी मंत्री महोदयांना दिलं. त्यांच्यावरती त्यांनी सुद्धा मान्य केलं उत्तरमध्ये की हो, असा अधिकारी इतका भ्रष्टाचार करू शकतं असं त्यांनी स्वतः त्यांच्या उत्तरमध्ये मान्य केलं आणि म्हणून त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल असं त्यांनी आपल्या उत्तरमध्ये दिलं. थँक्यू.